कोल्हापूरमध्ये टोल का फुटतो? त्या तरुणीने म्हटलं की टोल फुटतात, बंद होतात, टोल वसूल केला जातो. क्षीरसागर साहेब, का काँग्रेस आणि एनसीपी हा प्रश्न सोडू इच्छित नाही? टोलच्या बाबतीत अतिशय गंभीर प्रश्न या ठिकाणी आहे. मला एक सांगा, आज सत्ता कुणाची होती? काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ता. आणि या सत्तेतला काँग्रेसचा एक आमदार म्हणतोय की टोल प्रोजेक्ट ज्यावेळी कोल्हापुरात आणला गेला त्यावेळी 20 कोटीचा ढपला पाडला गेला. कुणी पाडला? सर्वप्रथम त्यांनी जाहीर या ठिकाणी करणं गरजेचं आहे. या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या धेंडाने या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि फक्त 49 किलोमीटर रस्ते जे हायवेला 1 किलोमीटरला 2 कोटी रुपये खर्च होतोय, म्हणजे 100 कोटीमध्ये हा प्रोजेक्ट झाला पाहिजे होता. तो आज 500 कोटी जवळपास ती कंपनी मागते. त्यामुळे यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. 30 वर्षे आमच्या मानगुटीवर हे भूत बसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळं शहरामध्ये आम जनता पेटून उठलेली आहे आणि त्यामुळे टोल फुटत आहे. काय नेमकं राजकारण काय आणि तुम्ही कुणीकडे आहात? भाजपकडे आहात, शिवसेनेकडे आहात, कुठे आहात हे सांगा. लोकशाही तयार झाली त्यावेळेला कोल्हापूरकडे एकाही सत्ताधीश माणसाने आज अखेर बघितलं नाही. कोल्हापूरच्या सगळ्या प्रश्नाला जनतेने आंदोलन केलेलं आहे. हा पुढे रस्त्यावर आला आणि मग प्रश्न तुटलेले आहेत. शिवाजी विद्यापीठचा प्रश्न असो किंवा आकाशवाणी केंद्र असो किंवा आता टोलचा प्रश्न असो, अशा प्रत्येक प्रश्नाला जनता पुढे येते. का करावं लागतं जनतेला? सत्ताधीश माणसं निश्चित समाजाच्या प्रश्नावर काही बघत नाहीत. लोकांना रस्त्यावर यावं लागतं, लोकांना रस्त्यावर यावं लागतं. मला हे सांगा, एखादा प्रोजेक्ट जो आहे तो लोकांच्या खिशातून येणाऱ्या पैशातून केला जातो. तुम्ही इथे प्रायव्हेट प्रोजेक्ट आणला, टोल खरंच का जरुरी आहे? कारण कोल्हापूरच्या लोकांच्या भावना एवढ्या तीव्र असतील, टोलची तोडफोड होत असेल तर टोलच्या संदर्भात मार्ग काढण्याची जबाबदारी दोन्ही पक्षाची होती. आज काय झालंय की फक्त या आघाडी सरकार विरुद्ध काहीतरी मुद्दे पाहिजे म्हणून नाव पुढे करून या ठिकाणी केलं जात आहे. टोल आणला कोणी त्याच्यावरती कोण बोलत नाही. आता केंद्रातली सरकार अजेंडा काय होता महाराष्ट्रातल्या नेत्यांचा? टोल रद्द करणार. काय झालं? 100 दिवस झाले. काय झालं? टोल का रद्द झालाय? केंद्र सरकार टोल हे बघा, टोल नुसता टोल महत्वाचा नाही आहे. यामध्ये एक तरुण पिढी आता खरोखर विद्यार्थी आणि सगळे तरुणांना समजलेला आहे. 4000 कोटी रुपये वर्षाला आपण कोल्हापूर केंद्राने राज्याला महसूल देतोय. मग नांदेडला, नाशिकला त्या ठिकाणी 1200 कोटी 2,000 कोटी दिले जातात. बारामतीचा टोल रद्द होतोय. कोल्हापूरच्या टोलला विरोध का? तर रस्ते बघा कशा पद्धतीने केले, फुटपाथ बघा कशा पद्धतीने केले. ह्या आंदोलनं करावी लागलीत. मनसेचा आवाज कोल्हापूरमध्ये आहे की नाही? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी टोलचे नाके फोडले, खऱ्या अर्थानं टोल विरोधी कृती समितीनं आंदोलन सुरू केलं. पण खऱ्या अर्थानं टोल नाके फोडायचं आणि पेटवण्याचं पहिलं काम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलं आहे. आणि आज या ठिकाणी आम्हाला सांग वाटतं, घटस्थापनेच्या दिवशी घटस्फोट घेणारे हे युती आणि आघाडीचे लोक केवळ सत्तेचा आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी बनतायत. ही लोक म्हणतात ना की जाळपोळ केली, टोल फोडले. ह्या फोडाफोडीने सर्वसामान्य लोकांचे बंद होते, मारामारी होतात, रिक्षा बंद, हे बंद. ही लोक काय विचार करतात? नुसतं फोडून चालतं का सगळं? चला, अच्छा टोल नाही, टोल फोडून यांना त्रास होतो. टोल फोडल्याशिवाय महाराष्ट्र शासनाला आवाज कळत नाही. महाराष्ट्र शासन आणि हे जे टोल फोडला पाहिजे का? फोडले पाहिजे टोल? तुम्ही जाळले टोल नाके जाळले तुम्ही? सरकार ऐकायला तयार नाही. सरकार ऐकायला टोल नाके जाळले पाहिजे का? सरकारला टोलच्या आंदोलनाचा श्रेय प्रत्येक पक्ष या ठिकाणी घेऊ इच्छितो. पण मला या ठिकाणी सांगायचंय की टोलचा मुद्दा हा पानसरे आणि एनडी पाटील, या एनडी पाटील आणि पानसरे असल्यामुळेच हे टोलचं आंदोलन जिवंत राहिलं. माझ्यासोबत सकाळचे ज्येष्ठ पत्रकार आहेत. साळुंके साहेब, सरकारचे मंत्री म्हणतात की टोल नाके बंद करू, तरी सुद्धा हे टोल नाके बंद का होत नाही? कोल्हापूरचा टोलला तसा विरोध नाही. फक्त जी फसवणूक झाली टोलच्या संदर्भात, टोल लागताना जो भ्रष्टाचार झाला आणि ज्या पद्धतीने जे टोलच्या संदर्भात काम झालं, याबद्दल कोल्हापूरच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे आणि तो संताप त्यांचा या सगळ्या कृतीतून व्यक्त होत आहे. यात जे काय आहे ते सगळ्या पक्षांनी आपापली पहिला घरची भांडणं सोडवून जे काय आहे ते सगळ्यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी काम करावं. गेली महिनाभर जो प्रत्येक पक्षानं सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर नंगानाथ चालवलेला आहे की सत्तेचे मुख्यमंत्री आमचा, 144 जागा, उपमुख्यमंत्री पद आमचं. म्हणजे तुम्ही राजकारणामध्ये नीतिमत्ता नावाचा शब्द हद्दपार करत आहात. म्हणजे 25 वर्ष एका पक्षाचा झेंडा खांद्यावरती तुम्ही घेऊन होता. फक्त पक्षाचा झेंडा खांद्यावरती घेऊ नका, विचारधारा घ्या आणि पहिल्यांदा आपलं शहर कसं समृद्ध होतंय हे बघा. जेव्हा टोलचं आंदोलन सुरू होतं त्यावेळी फक्त शिवसेना आणि भाजपच तिथं का हजर होते? राष्ट्रवादी काँग्रेस का हजर नव्हते?
मुळामध्ये माझ्या या मित्राला माहिती घ्यावी लागेल की राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी बाबा इंदुलकर, दिलीप देसाई आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या किती नगरसेवकांनी उतरल्यानंतर जे काही कायदा सोडून देखील काम करावं लागलं. केसेस दाखल करून घेतल्या. एक पोलीस स्टेशनला 3 वेळा केस दाखल झाली. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय पी.एन. पाटील साहेबांनी हायकोर्टामध्ये या संदर्भात एक याचिका दाखल केली की टोल मुक्त कोल्हापूर झालं पाहिजे आणि त्यासाठी स्वतः या सगळ्या प्रक्रियेमध्ये काँग्रेस पक्ष सातत्यानं होता.